नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला शेवटचा रविवार जो आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून पर्यटकांनी आता अलिबागलाही पसंती दिलेली आहे। अलिबागचे समुद्र किनारे सध्या पर्यटकांनी फुललेले आहेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली। समुद्र किनाऱ्यांवर यावेळेस आपण बघतोय वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचाही समावेश आहे। तर सरते वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी या नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। मालवण, देवगड तसंच वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। स्वच्छ समुद्र किनारे आणि आपण बघतोय मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवत आहेत। तर मालवणच्या दांडी बीचवरून यावेळेस आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाला आहे। कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो इथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आणि मनसोक्त असा आनंद इथे लुटताना पर्यटक पाहायला मिळत आहेत। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणात मोठ्या संख्येने हे पर्यटक दाखल झाले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत। आम्ही सातारावरून आले, सातारा कार्डवरून मालवणला आम्ही दरवर्षी येत असतो। 31 डिसेंबर 1 जानेवारीला आम्ही कायमस्वरूपी इकडे असतो। इथल्या राईड्स वगैरे खूप छान आहेत। इकडची लोक पण खूप छान आहेत। आम्ही दरवर्षी 31 डिसेंबर न्यू इयरला एक नाही मालवणला येतो। ते लोकांचं सहकार्य खूप चांगलं असतं। सर्व एक नाही फॅसिलिटी जी आहे पर्यटनासाठी अतिशय चांगली आहे। लोक संपूर्णपणे सहकार्य करतात। आम्ही दरवर्षी येतो। आमचं हे 5वं वर्ष आहे। आमचा साधारण 25 लोकांचा ग्रुप आहे। आम्ही कराडमधून आलो आहे। 25 जण आम्ही दरवर्षी येतो इथे। कोकण खूप भारी आहे। इथल्या ॲक्टिव्हिटी, इथले जेवण, निसर्ग खूप छान आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग। तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटक दाखल झालेले आहेत। देशभरातून आलेले लाखो पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद लुटत आहेत। तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात मध्ये देखील बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक इथं आलेले दिसत आहेत। तर राज्याच्या बाहेर श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला आहे। जम्मू काश्मीरला उर्वरित देशासोबत जोडणारा हा एकमेव मार्ग आहे। मात्र बर्फवृष्टीमुळे हा मार्ग बंद झालाय। महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली। बर्फवृष्टीत 2000पेक्षा जास्त लोक अडकलेली आहेत। बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले आहेत। श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठा देखील पूर्णपणे खंडित करण्यात आलेला आहे। शिमल्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे शिमला शहरावर बर्फाची चादर पाहायला मिळाली। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्यामुळे गाड्यांचे अपघात वाढलेले आहेत। गाड्या बर्फावरून घसरत आहेत। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागली। अगदी प्रवासी बस सुद्धा इथं घसरताना दिसतीये। तसे अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत। अनेक रस्ते बर्फानं झाकले गेल्यामुळे शिमल्यामध्ये वाहनांची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। या बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा अजूनही बंदच आहे। पर्यटकांना फक्त सोलंगनाला इथपर्यंतच जाण्याची परवानगी आहे। आज हम खजियार की तरफ घूमने निकले थे, लेकिन रास्ते में थोड़ी बर्फ़बारी जो है ज़्यादा होने शुरू हो गई, तो इसी कारण बहुत सारे लोग जो हैं बर्फ़ को देखने के लिए दौड़े हैं, क्योंकि ये इस साल की पहली बर्फ़बारी जो है चंबा में हो रही है। खजियार में लगभग शायद इससे ज़्यादा बर्फ़बारी देखने को मिलेगी। लेकिन अभी हम रास्ते में ही हैं और बर्फ़ का आनंद जो है ले रहे हैं। बहुत सारे सैलानी भी यहाँ पहुँचे हुए हैं, तो हम भी निकले हैं कि थोड़ा बर्फ़ में आज जो है आनंद किया जाए, क्योंकि ये इस बार की जो पहली बर्फ़बारी है वो चंबा में देखने को मिलेगी।
तर काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागात बर्फवृष्टीमुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय, तर हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली होती. बर्फवृष्टी प्रचंड असल्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला होता. श्रीनगर आणि सोनमर्गमध्ये प्रत्येकी 8 इंच बर्फवृष्टी झाली, तर श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील जोजिला पासमध्ये देखील 15 इंच आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या मैदानी भागात 17 इंचाची हिमवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. बर्फातून चालता येत अशक्य असलं तरी हे जवान देशाच्या रक्षणासाठी न थांबता पुढे जाताना दिसतायत. उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये भारत नेपाळ सीमेवर उणे 5 अंश तापमानात आणि 10,500 फुटांवर बर्फात हे जवान देशाचं रक्षण करतायत. सैनिकांच्या या धैर्याला सामान्य नागरिकही सलाम करताना दिसतायत. तर केदारनाथमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होतीये. केदारनाथच्या मंदिर परिसरात 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचलेला आहे. भगवान नंदी सुद्धा बर्फाच्या चादरीने झाकले गेलेले आहेत. केदारनाथमध्ये थंडी वाढल्यामुळे पुनर्बांधणीचं काम करत असणारे कर्मचारी पुन्हा सोनप्रयागला परतलेले आहेत. बहुतेक पुनर्बांधणीची कामं थांबवण्यात आलेली आहेत. कामगारांना कडाक्याच्या या थंडीचा सामना इथं करावा लागतोय. मात्र हाडं गोठवणाऱ्या थंडीतही ITBP आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी इथं तैनात आहेत. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात जाऊन पाहणी केली. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. याची पाहणी शरद पवार यांनी केली आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी देखील यावेळेस ही पाहणी केलेली आहे. बेडमधील सरपंच हत्येप्रकरणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी CIDच्या प्रमुखांना दिले. तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आले आहेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा असे आदेशही फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिले. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ताने केलेली आहे. मात्र सुरेश धस यांनी माफी मागायला नकार दिलेला आहे. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून आज प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. बारामतीमध्ये महत्त्वाचा प्रकल्प येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिले. शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळेस या प्रकल्पासंदर्भात शिष्टमंडळासोबत पवार चर्चा करणार असल्याची माहिती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय. द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेमध्ये आता शेकोट्या पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करतायत. इंदापूर तालुक्यातील द्राक्षांची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडलेली आहे. तालुक्यातून जम्बो द्राक्षांची निर्यात होत असून यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यासारख्या देशात इकडच्या द्राक्षांची सर्वाधिक निर्यात होत आहे. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठांमध्ये बेदाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात पुन्हा तेजी आली. गेल्या 15 दिवसांपासून बेदाण्याचे दर प्रति किलो 20 रुपयांनी वाढले आहेत. खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. काही ठिकाणी जोरदार पावसानं शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलेलं आहे. या पावसामुळे केळी, गहू, हरभरा तसंच मका या पिकासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अकोल्यामध्ये रब्बीतील हरभरा पीक फुलोरावस्था आणि घाटे भरण्याच्या स्थितीत आहे. त्यातच अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे हरभरा पीक संकटात सापडलं. पाऊस तसंच ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शेतकरीही चिंतेत आहे. जळगावचं भरीत वांग्याची आवक ही विविध बाजारांमध्ये वाढती आहे. बाजारात शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये असा दर मिळतोय. यंदा भरीत वांगी पिकाला अनुकूल वातावरण असल्यामुळे उत्पादनही वेळेमध्ये आणि जोमातही येत आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन घेतलं जातं.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचलं असून 99,017 हेक्टरवर तुरीची पेरणी पूर्ण झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली। 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे। दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला आहे। हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळत नाहीये, त्यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिला आहे। रत्नागिरीतील निवळी इथं विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। 2 आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा हा बिबट्या विहिरीत पडला होता। वन विभागाच्या मदतीने बिबट्याची सुटका करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात खापा इथं शेत शिवारात विषारी खाद्य खाल्ल्यामुळे 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय, त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। तर एक महत्त्वाची बातमी, उरणमधील दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा खाल्ल्यामुळे 5 मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। मुलांच्या पोटात दुखायला लागलं आणि उलट्या होऊन त्यांना त्रास झाला। तातडीनं त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर उपचार करण्यात आले। रस्त्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जाते आहे। मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे दुकानांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळला। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेमध्ये 179 जणांचा मृत्यू झालेला आहे। लँडिंगच्या वेळेस विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा अपघात झाला। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्यामुळे गाड्यांचे अपघात वाढलेले आहेत। गाड्या बर्फावरून घसरतायत। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसतायत। तसे अनेक व्हिडिओ सुद्धा आता समोर आले आहेत। पंढरपूर जवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झाला। अपघातात 2 जण जागीच दगावलेले आहेत। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली। या अपघातात 3 जण जखमी झाले। दरम्यान हा सगळा प्रकार अवैध असल्यामुळे ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे। ठाण्यातील कॅडबरी सिग्नल जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या टँकरनं धडक दिली। या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झालेले आहेत। टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतायत। आणि आता बातमी येते पुण्यातून। पुण्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली। 27 वर्षीय महिला शिक्षिकेनं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केलाय। पुण्यातील गंजपेठेतील एका शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय। महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यामध्ये यावेळेस पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील बातमीकडे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सचं विमान उतरलंय। विमान उतरल्यावर विमानतळावर त्याला सलामीही देण्यात आली। याआधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमान लँड झालंय। रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्त्वाची कामं जवळपास पूर्ण झालेली आहेत। तर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 17 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होऊन
पहिलं विमान इथून उड्डाण करायला सुरुवात होईल. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं आहे. तो पहिला संघर्ष भूमिपुत्रांनी जिंकला, त्याचा आनंद आहे. मिलिटरीचं विमान उतरलं, त्याचा आनंद आहे. आज कमर्शियल फ्लाईट उतरते आणि 17 एप्रिलपर्यंत पूर्ण एअरपोर्ट चालू होईल. त्याच्यामुळे जेव्हा एक एअरपोर्ट चालू होतं आंतरराष्ट्रीय विमानतळ, तेव्हा राज्याचा 1% GDP वाढतो आणि 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब मिळतात. पाहूया आता 36 जिल्हे 36 रिपोर्टर. पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वारस दाखल्यांच्या चौकशी अर्ज प्रकरणामध्ये बोगस चलान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलं. आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. मालवणीमध्ये कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. तसंच 6 लाखाहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीनं पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आलेली आहे. जालना शहरातल्या जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास करण्यात आली. 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून त्याला लुबाडलं. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट क्राईम ब्रांच युनिटला सापडल्या आहेत. दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक जप्त केलेल्या आहेत. नाकाबंदीजवळ एक इसम विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडला गेल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटारसायकलीही सापडलेल्या आहेत. नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यामुळे संताप व्यक्त होतोय. अखेर या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला अटक झालेली आहे. बनावट फोनपेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोनपेनं या तरुणानं पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचं बिंग फुटलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जालन्यातील पिंपळगावात खासगी क्लासच्या संचालकानं वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय. यवतमाळ शहरातील बसस्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. मात्र स्थानिक निर्माणाधीन रस्त्यावरून ये जा करतायत. ही गर्दी रोज वाढत असल्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि आता पाहूयात वर्षभरात विज्ञान इनोव्हेशनच्या टॉप 10 घडामोडी. स्वीडनच्या वैज्ञानिकांनी हायड्रोपोनिक शेतीसाठी चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. मिनरल न्यूट्रिएंट सोल्युशनमध्ये होणाऱ्या शेतीला हायड्रोपोनिक्स शेती असं म्हणतात. तर हे सोल्युशन ॲक्टिव्हेट करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. त्यालाच इलेक्ट्रॉनिक सॉईल असं म्हणतात. यामध्ये थेट पोषक तत्व रोपांना मिळतात आणि अत्यंत वेगाने पिकांची वाढ होते. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एका नव्या ग्रहाचा शोध लावलाय. सुपर अर्थ असं नाव या ग्रहाला देण्यात आलं असून आपल्यापासून 137 प्रकाश वर्ष अंतरावर सुपर अर्थ आहे. पृथ्वीसारखाच हा ग्रह असल्याचा दावा करण्यात आला असून पृथ्वीपेक्षा 1.5 पट तो मोठा आहे. सुपर अर्थच्या पृष्ठभागावर पाणी असू शकतं असा दावा नासानं केलेला आहे. त्यामुळे इथं मानवी वस्ती शक्य आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं काम इंजिनियर करतो. मात्र आता चक्क एक रोबोटच सॉफ्टवेअर इंजिनियर बनलाय.
अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने डेव्हिन नावाचा एक AI सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलाय. हा जगातील पहिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर असून कोडिंग, वेबसाईट, प्रोग्रॅमर अशी कामं तो करू शकतो. गुजरातमधल्या भुजमध्ये झालेल्या उत्खननामध्ये पडता बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या टेकडीच्या उतारावर 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती सापडलेली आहे. 2018 मध्ये या परिसरामध्ये हडप्पा स्मशानभूमी आढळली होती. या तडग्यांमध्ये दफन झालेले लोक नक्की कुठून आले याचा शोध सुरू झाला आणि साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर हडप्पा वस्ती आढळली आहे. फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतातील पहिलं स्वदेशी बनावटीचं मानवरहित हवाई वाहन FWD-200B हे यशस्वीपणे लॉन्च केलंय. त्यामुळे आता भारतही प्रगत मानवरहित लढाऊ विमानांनी सुसज्ज अशा राष्ट्रांच्या रांगेत सामील झालाय. शत्रूंच्या बारीक हालचालींवर पाळत ठेवण्यासह यामध्ये ऑप्टिकल पेलोड्स आणि प्रगत क्षेपणास्त्र आहेत. दररोज नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात येत असतात. आता या स्पर्धेमध्ये चीनने चक्क ट्रिपल फोल्ड करता येईल असा स्मार्टफोन बाजारात आणलेला आहे. टॅबलेट सारखा लँडस्केप कॉन्फिगरेशनमध्ये हा पूर्णपणे उघडतो आणि 4 लेन्स, शक्तिशाली बॅटरी आणि फोनचा स्लिमनेस यामुळे हा फोन अधिकच प्रभावी ठरतोय. आपल्या डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी आता चक्क रोबोट शस्त्रक्रिया करणारे. डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला आणि पुरुष पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी आग्रही असतात. त्याला आयलॅश एक्सटेन्शन असं म्हणतात. मात्र ही वेळखाऊ आणि त्रासदायक प्रक्रिया आहे. मात्र आता रोबोटच्या माध्यमातून ही ब्युटी ट्रीटमेंट अतिशय वेगाने करणं शक्य आहे. दम्याचा झटका येणं यावर गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नवीन औषध सापडलं असल्याचा दावा लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. या नवीन औषधाचा वापर रोगप्रतिकारक यंत्रणेतील ठराविक भागावर केला जातो. लंडनच्या किंग्स कॉलेजमधील संशोधकांच्या पथकाच्या मते हे नवीन औषध गेम चेंजर ठरू शकतं. भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल भीष्मची चाचणी केली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्गम ठिकाणी वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी भीष्म प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 2 पॅराशूटच्या सहाय्याने विमान किंवा हेलिकॉप्टरमधून तात्काळ वैद्यकीय सुविधा यामुळे शक्य होणार आहे. बहुप्रतीक्षित अशी आयफोन 16 सिरीज 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाली. अनेक दमदार फीचर्ससह आयफोन 16 बाजारात आला. आयफोन 14 आणि 15च्या तुलनेमध्ये अनेक स्पेसिफिकेशन्स अपग्रेड यामध्ये करण्यात आलेत.